हॅलो सर. आज आपण पुन्हा एकदा बिझनेस चा डेमो इन्स्टॉलेशन बघणार आहोत, स्टेप बाय स्टेप. ओके. FMCG ट्रेडमध्ये हे सॉफ्टवेअर कसं काय इम्प्लिमेंट करता येतं एजन्सीसाठी. ओके, त्याचा स्टेप बाय स्टेप आपण डेमो बघणार आहोत. त्यासाठी आपल्या आता वेबसाईटवरून आपलं सेटअप डाउनलोड करूया. ते आपलं सॉफ्टवेअर सगळ्या ट्रेडसाठी चालतं. कस्टमाइज करून तुम्ही यूज करू शकता. आपली साईट आहे www.oursoftware.in. ओके, ही आपली वेबसाईट आहे. तुम्ही इथे ओपन करून तुमचे सॉफ्टवेअर डाउनलोड करून इन्स्टॉल करून बघू शकता सर. ओके, हे आपलं सेटअप आहे बिझनेस ERP. डाउनलोडला क्लिक करा की आपलं सेटअप डाउनलोड होईल. ओके, इथं वॉर्निंग आलं तिथे कीप बटनला क्लिक करा. ओके, इथे डाउनलोड्समध्ये पण तुम्ही बघा. हे आता मी गुगल क्रोममध्ये डाउनलोड करतोय. डाउनलोडिंग इन्स्टॉलेशन एकदम सोपं आहे. 5-10 मिनिटात इन्स्टॉल करून तुम्ही लगेच आपल्या सॉफ्टवेअरमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आणि त्याच्यानंतर खाली आपले एक सपोर्ट सेटअप आहे ते डाउनलोड करून घ्या. सपोर्टच्या फाईल आहेत ते. ओके, ते एक झाल्यानंतर क्रिस्टल रिपोर्ट डाउनलोड करून घ्या बिल फॉर्मॅटसाठी. आणि दुसरं आहे ते प्रोव्हायडर नावाचं एक ॲप्लिकेशन. क्रिस्टल रिपोर्ट आपले इथे ओपन होईल. ओके, या नेटची स्पीड फास्ट असेल तर 5 मिनिटाच्या आत सगळ्या फाईल डाउनलोड होतात आपल्या. ओके, मायक्रोसॉफ्ट एक्सेस तुमच्या याच्यामध्ये इन्स्टॉल असलं पाहिजे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस. ओके, ह्या दोन्ही फाईलला आपण इथून यायचं, डाउनलोड क्लिक करायचे ह्या ऑप्शनला, डाउनलोड. ओके, हे सगळे फाईल डाउनलोड होतील. इंटरनेट स्पीड फास्ट आहे त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला असे डाउनलोड होत आहे. ओके, हे तोपर्यंत डाउनलोड होत आहे आपलं. हे बाकी सगळे मिनिमाइज करून ठेवूया. ओके, युजर कंट्रोल सेटिंग जर ऑन असेल तुमच्या सिस्टीममध्ये तर ती एक ऑफ करून टाका, आणि प्रत्येक वेळी वॉर्निंग देत राहते. इथे यायचं कंट्रोल रूम मध्ये, लार्ज आयकॉन, युजर कंट्रोल सेटिंगला यायचं. ओके, युजर कंट्रोल सेटिंग से असते वरती ते एकदम ड्रॉप डाऊन करून ठेवायचे खाली. ओके, हॅलो मॅडम, तिथे येस करावं. हो, युजर कंट्रोलला इथे ड्रॉप डाऊन करायचं आणि येस करून ठेवायचं. येस म्हटलात त्याला, येस म्हटलात त्याला. ओके ओके ओके, झालं. हा, ओके, ती सेटिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर इथे पॉवर ऑप्शन मध्ये जर आपला डिस्प्ले वारंवार स्लीप मोडला जात असेल तर हे पण तुम्ही नेवर करून ठेवू शकता, म्हणजे की वारंवार तुमचं स्लीप मोडला जाणार नाही. परत कस्टमरची कंप्लेंट असते की सर आमचं कॉम्प्युटर जरा वेळ ठेवलं की ऑटोमॅटिक बंद होतो, स्लीप मोडला जातो. तर इथे तुम्ही हे सेटिंग नेवर करून ठेवू शकता किंवा त्याचं टायमिंग पण वाढवू शकता. आता नेवर करून ठेवलं कारण मॅक्झिमम डेली बिलिंग चालू असतं, कस्टमरला डिस्टर्ब होत नाही. ओके, आता इथे आपलं डाउनलोड सेटअप झालेले आहेत. ओके, टीमव्ह्यूअर पण डाउनलोड झालेलं आहे. बाकीच्या गोष्टी पण सेटअप सगळे. टीमव्ह्यूअर आपले रिमोट ॲड्रेस आहे, रिमोट थ्रू आपण सिस्टीम ॲक्सेस करतो ते सेटअप आहे. ओके, ते मी डेस्कटॉपपर्यंत कॉपी पेस्ट करून ठेवतो. टीमव्ह्यूअर एनिडेक्स तुम्ही फ्रीली इथून डाउनलोड करू शकता ऑनलाईन. रिमोट सपोर्टसाठी चांगले ॲप्लिकेशन्स आहेत. ओके सर, हमारा सभी आपले सगळे जे डाउनलोड सेटअप आहे ते सगळे कम्प्लीट झालेले आहेत. ओके, आता स्टेप बाय स्टेप इन्स्टॉल करूया आपण. डाउनलोड्समध्ये सगळे आपले झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथून बघितला तर सगळे सेटअप आपले डाउनलोड झालेले आहे. स्टेप बाय स्टेप डाउनलोड करून घ्या. तुम्ही पहिले प्रोव्हायडर इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल करणं एकदम इझी आहे.
फक्त सिलेक्ट करायचा, नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं आणि इन्स्टॉल करायचं, इन्स्टॉल होऊन जाईल. ओके, सगळे इन्स्टॉल करून घ्यायचं. इन्स्टॉल करून झाल्यावर एकदा सॉफ्टवेअर आपलं कॉम्प्युटर आपलं एकदा रिस्टार्ट करायचं. आता याच्यामध्ये ऍक्च्युली यांचं पार्टिशन बघितलं तर इथे दिसतंय फक्त सी ड्राईव्ह दिसतोय आपल्याला. ओके, सॉफ्टवेअर आहे ते शक्यतो अदर लोकेशन मध्ये ठेवायचं, जेणेकरून विंडोज करप्ट झालं काय झालं तर आपण ते इझिली रिकवर करू शकतो. आता यांची एकच हार्ड डिस्क दिसते, त्याच्यामध्ये हा डेटा आहे. आपण बघूया, आता ट्राय करूया एक आपला त्याचं पार्टिशन पण क्रिएट करायचं. ओके, हे सेटअप झालेलं आहे. हे आता बाकी आपण क्लोज करूया. आणि पार्टिशन ऍक्च्युली त्यांचं पार्टिशन एकच ड्राईव्ह आहे 70 GB चा. ओके, बघूया एक ऍड होते. राईट क्लिक करायचं, मॅनेज मध्ये जायचं, दिस पीसीला राईट क्लिक करायची, मॅनेज मध्ये जायचं. इथून आम्ही याचं डिस्कचं जर पार्टिशन एकच असेल तर जास्त स्पेस असेल तर आपण एक एक्स्ट्रा लोकल डिस्क आपण इथून बनवू शकता, पार्टिशन क्रिएट करू शकता हार्ड डिस्कचे. शक्यतो अदर पार्टिशन असलेलं बरं कधी पण, कारण सी ड्रायव्हर आपलं विंडोज असतं. काही कारणास्तव विंडोज करप्ट झालं, फॉर्मॅट करावी लागली सिस्टीम, तर आपला सगळा डेटा लॉस होऊ शकतो. जर लोकल डिस्क अदर एक असेल पर्सनल यूजसाठी, डेटासाठी, तर तिथे आपला डेटा सेफ राहतो आणि तुम्ही डायरेक्ट आपलं विंडोजचं पार्टिशन फॉर्मॅट करायचं असेल किंवा काय काम करायचं असेल करू शकता. असं त्याच्यासाठी लोकल डिस्कमध्ये किमान दोन तरी सी आणि डी ड्राईव्ह असे दोन पार्टिशन असणं गरजेचं आहे. म्हणजे आता जागा स्पेस कमी आहे, त्यामुळे आपण 50 GB चंच बनवूया. बाकीचे विंडोज साठी ठेवूया, कारण यांची हार्ड डिस्क 120 GB आहे ओनली. 500 GB, 250 GB, 1 TB वगैरे असते. यांचे हार्ड डिस्क ऑलरेडी कमी आहे, त्यामुळे एक पार्टिशन आपण फक्त सॉफ्टवेअर सेफ्टीसाठी इथे बनवूया 50 GB. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बनवू शकता. हे सॉफ्टवेअरचं एक ॲडिशनल नॉलेज आहे सेफ्टीसाठी. यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील. बेसिक इन्स्टॉलेशन कन्सेप्ट पासून सगळं, सपोर्ट फाईल पासून, डाउनलोड पासून सगळ्या गोष्टी. आणि हे आपलं बिझनेस ERP सॉफ्टवेअर आहे, ते एकदम इझी आणि युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे. ऑलमोस्ट सगळ्या ट्रेडसाठी आमच्याकडे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत. ओके, हे वापरायला आमची सगळी सॉफ्टवेअर आहेत ती वापरायला एकदम इझी आहे. ओके, सोपं आहेत. ईमेल, SMS, व्हॉट्सअप, नंतर बिलिंग, अकाउंटिंग, GST, सगळं ट्रेड वाईज कस्टमाइज सॉफ्टवेअर भेटून जातील. ते आपले www.oursoftware.in ह्या सॉफ्टवेअर वेबसाईटला जा, तिथे तुम्ही सगळे माहिती बघू शकता सर, A to Z. ओके, आता हे आपलं अदर लोकेशन तयार झालेलं आहे. त्या लोकेशनला आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करूया. इथे डाउनलोड्स मध्ये जायचं. डाउनलोड्स मध्ये आपले सगळे सेटअप डाउनलोड झालेले आहेत बघा. आपण प्रोव्हाइडर इन्स्टॉल केला होता, आता सपोर्ट फाईल इन्स्टॉल करून घेऊया. ओके, ओपन करा, राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर केला तरी चालेल स्मूथ इन्स्टॉलेशन साठी. ओके, मोर इन्फोला या, रन एनिवे म्हणा. बस नेक्स्ट नेक्स्ट करत तुम्ही फक्त इन्स्टॉल करत यायचं. एकदम इझी आहे सगळं सेटअप इन्स्टॉल होणं. एक एक सेटअप इन्स्टॉल करून घ्यायचं. हा, हॅलो. रजिस्टर रिपोर्ट आता इथे आपण हे इन्स्टॉल करू. आता एक्स्ट्रॅक्ट आधी करून घ्या. राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट केलाय. ओके, त्याच्यानंतर ते आपण इन्स्टॉल करायचं. तोपर्यंत आपण बिझनेस ERP चं सेटअप इन्स्टॉल करून घेऊया. ओके, त्यानंतर इथे रन एनिवेला क्लिक करायचं. ते सेटअप इन्स्टॉलेशन चालू होईल आपलं. इथे आपण डी ड्राईव्ह नाही आहे यांच्याला, लोकल डिस्क EM. इथे तुम्ही ब्राउज करून लोकेशन चेंज करायचं. बस नेक्स्ट करत जायचं. इथे दोन्ही ऑप्शनला टिक मार्क करायची.
डेस्कटॉप आयकॉनला नेक्स्ट नेक्स्ट इन्स्टॉल. बस झालं, आपलं सेटअप इन्स्टॉल होत आहे. एका सेकंदात आपले सेटअप पण इन्स्टॉल होईल. ओके, त्याच्यानंतर इथे क्रिस्टल रिपोर्ट पण आपला एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. इथे पूर्ण फोल्डर, त्याच्यामध्ये पूर्ण सेटअप फाईल सिरियल की इथे भेटेल तुम्हाला. हे बिल फॉर्मॅटसाठी लागतं, क्रिस्टल रिपोर्ट आहे ते. ओके, इथे बॉटमला आपलं हे ERP सेटअप इन्स्टॉल होत आहे. ओके, तोपर्यंत आपण एक सिरियल की पहिल्या डिजिटची कॉपी करून घ्यावा. Ctrl+C कॉपी करून घेतली. यावेळी सेटअप एकदा कंप्लीट होऊन दे. ओके ओके, तोपर्यंत तुम्हाला मी आपली वेबसाईट पुन्हा दाखवतो. हे बघा, ही oursoftware.in ही आपली वेबसाईट आहे सर. याच्यावर A to Z सगळी आमची सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत. फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता, इन्स्टॉल करू शकता आणि आमचा डेमो तुम्ही यूज करू शकता. कोणती हेल्प पाहिजे असेल, सपोर्ट पाहिजे असेल, ट्रेनिंग पाहिजे असेल, डेमो तुम्हाला समजत नसेल कसा डाउनलोड करायचा किंवा ट्रेनिंग पाहिजे असेल तर कधीही तुम्ही कॉल करा आम्हाला. तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला डेमो आमच्याकडून दिला जाईल सर. ओके, बघा सर, बघितलं सगळी सेटअप आपल्याकडे अवेलेबल आहेत ट्रेडनुसार. ओके, बाकीचे ट्रेडनुसार आहेत. तुमच्या कोणालाही जर बिलिंग सॉफ्टवेअर पाहिजे असेल तुम्ही इथून डाउनलोड करू शकता, आमचा रेफरन्स देऊ शकता. ओके, आणि एकदम बेस्ट सॉफ्टवेअर आहेत आपल्याकडे रिजनेबल कॉस्टमध्ये. आणि सपोर्ट फाईल इथे दिलेलं आहे, ते सपोर्ट क्रिस्टल रिपोर्ट प्रोव्हाइड 3 फोल्डर फक्त इन्स्टॉल करावे लागतात. ओके, त्याच्यानंतर हे आपलं जे आज बघतोय आपण ते बिझनेस ERP. बिझनेस ERP हे सगळ्या ट्रेडसाठी चालतं ऑलमोस्ट. ओके, कस्टमाइज करून हे आपलं सॉफ्टवेअर आपण यूज करू शकतो. ओके सर, हे आता मिनिमाइज करून ठेवूया. हे आपलं सेटअप इथे डाउनलोड झालेलं आहे. ओके, इथे फिनिशला क्लिक करायची. ओके, फिनिशला क्लिक केल्यावर आपलं सॉफ्टवेअर ओपन होईल. तिथे जर आपल्याला अपडेटला आलं तर इथे अपडेटला एकदा करायचं आणि लेटेस्ट अपडेट सॉफ्टवेअरमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं. त्यामध्ये सॉफ्टवेअरचं स्पीड आहे ते बऱ्यापैकी एक्सटेंड होऊन जातं. ओके, त्याच्यानंतर आपण जाऊया आपलं जे क्रिस्टल रिपोर्ट आहे ते इन्स्टॉल करून घ्या. इथे सिरियल नंबर आपण कॉपी करून घेतलेलाच आहे. सेटअप फाईल घेतली. ते डाउनलोडिंग प्रोसेस बॅकग्राऊंडला मागे चालू राहील, काही प्रॉब्लेम नाही. ओके, इथे नेक्स्ट बटनला क्लिक करायचं, ॲक्सेप्टला क्लिक करायचं, नेक्स्ट. इथे सिरियल नंबर विचारेल. मगाशी Ctrl+C केलेला Ctrl+V करायचा. परत या नोटपॅडमध्ये यायचं आहे तो नेक्स्ट डिजिट कॉपी करून घ्यायचा सिरियल नंबर. पुन्हा इथे क्रिस्टल रिपोर्टला यायचं, इथे Ctrl+V करायचा. तर इथे पुन्हा लास्ट सिरियल नंबर तो कॉपी करायचा आणि तिकडे नेऊन पेस्ट करायचा. Ctrl+C Ctrl+V. बस, क्रिस्टल रिपोर्ट झालेला आहे की आपलं सॉफ्टवेअर पण रेडी झालेलं आहे ऑलमोस्ट. हे आता फिनिश सक्सेसफुली आलेलं आहे बघा. इथे फिनिशला क्लिक करायची. ओके, इथे क्वाइटला क्लिक करा. तोपर्यंत आपलं हे एकदा सेटअप कंप्लीट होऊन दे. हे क्रिस्टल रिपोर्ट झालं की तुम्ही सॉफ्टवेअर आपलं यूज करून बघू शकता, वापरू शकता. शक्यतो झाल्यावर सगळं झाल्यावर एकदा कॉम्प्युटर आहे तर तुमचा एकदा सेटअप झालं की प्रॉपर इम्प्लिमेंटसाठी एकदा कॉम्प्युटर आहे की लॅपटॉप, तुमचं डेस्कटॉप लॅपटॉप जे काय तो एकदा रिस्टार्ट करून घ्या सर. रिस्टार्ट करून घ्या, नंतर फ्रेश सॉफ्टवेअर ओपन करा की तुमचं सॉफ्टवेअर जे आहे इम्प्लिमेंट प्रॉपर आणि स्मूथली होईल, वर्किंग पण स्मूथ होऊन जाईल. ओके सर, ह्याला 1-2 मिनिटात हे आपले क्रिस्टल रिपोर्ट पण इन्स्टॉल होऊन रेडी होईल सर. हे अशा प्रकारे तुम्ही कोणते आपलं जे बिझनेस ERP म्हणा किंवा कोणतेही सॉफ्टवेअर आहे, ज्वेलरी असेल, हॉटेल असेल, कोणता ट्रेडचा क्लिनिक ERP असेल, OPD असेल, कोणत्याही याचं सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल करून हे फाईल डाउनलोड करून इन्स्टॉल करून तुम्ही सॉफ्टवेअरचा डेमो तुमच्या सिस्टीममध्ये बघू शकता आणि वापरू शकता सर. ओके सर. तुम्ही काय म्हणता? ओके, हे आता आपलं सेटअप फिनिश झालंय. इथे बॅकग्राऊंडला इथे आलात तर तुम्ही बघू शकता. इथे लेटरला क्लिक करायचं, आपला क्रिस्टल रिपोर्ट पण इन्स्टॉल झालेला आहे. ओके, सगळं इन्स्टॉल झालेलं आहे. डेस्कटॉपवर बघितलं तर बिझनेस ERPचा आयकॉन आलेला आहे बघा. राईट क्लिक करायची, प्रॉपर्टीजला जायचं आणि त्याला इथे
सिक्युरिटी ओके. हे आता अँटीव्हायरस जर कोणतं असेल तर चेक करायचं. अँटीव्हायरसमुळे हे तुमचं रिमूव्ह झालेलं आहे. टेम्पररी आपण हे लायसन आहे ते अँटीव्हायरस मधून एक्सक्लूड करून ठेवूया. कधी काही अँटीव्हायरस अपडेट केल्यावर रिमूव्ह करून टाकते सॉफ्टवेअर. तुम्ही तुमच्या अँटीव्हायरस मधून किंवा विंडोज डिफेंडर असेल त्याच्यामधून एक्सक्लूड करून ठेवायचा तो सॉफ्टवेअरचा फोल्डर. ओके, इथे आपण आलो फोल्डर्स. इथे आपलं ई ड्राईव्हवर आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहे बघा. सिलेक्ट करायचं बिझनेस ERP, सिलेक्ट फोल्डर. बस हे तुम्ही एक्सक्लूड करून ठेवलं आपण. ओके, आता हे सगळं क्लोज करायचं. दिस बीसीला यायचं. त्याच्यामध्ये ई ड्राईव्ह मध्ये हे आपलं सॉफ्टवेअर आहे बघा बिझनेस ERP. त्याच्यात AU सर्च करायचं तर ऑटो अपडेट नावाचं तुम्हाला एक भेटेल बघा. ऑटो अपडेट बघा, ही फाईल रन करायची. राईट क्लिक करून आपण जर रन ॲडमिनिस्ट्रेटर केली तर बेस्ट, की आपलं सॉफ्टवेअर प्रॉपर पुन्हा अपडेट होईल. ओके, ही विंडो आपण फोल्डर क्लोज करून टाकला. सॉफ्टवेअर एकदा पुन्हा अपडेट होऊन द्या आपलं. ओके, अभी सॉरी, हे आता आपलं डाउनलोड झालंय, फिनिश पण झालंय. ओके, राईट क्लिक करून अपडेट आपलं झालंय. ओके, सक्सेसफुली. राईट क्लिक करून हे आयकॉनला आपल्या डेस्कटॉपला आला बघा. राईट बिझनेस ERPचा आयकॉन, याच्यावर राईट क्लिक करायची. प्रॉपर्टीज मध्ये जायचं आणि इथे कंपॅटिबिलिटी मध्ये यायचं. चेंज सेटिंग फॉर ऑल युजरला क्लिक करायचं आणि रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरला क्लिक करून ठेवायचं. म्हणजे आपलं सॉफ्टवेअर आपले रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर मध्ये वर्क होईल. ओके सर, आता आपण जाऊया नेक्स्ट प्रॉपर इम्प्लिमेंट ट्रेनिंगच्या सेशनकडे. सॉफ्टवेअर आता आपल्या यूजसाठी रेडी आहे सर. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप डेमो बघूया कस्टमरशी कॉन्टॅक्ट करून. ओके सर. ओके ओके, आता इथे डेस्कटॉपवर बघा हे बिझनेस ERPचा आयकॉन आलाय बघा आपल्या सॉफ्टवेअरचा. नाही, ते एंड ऑफ सेशन करू नका, कारण ते मी जे कनेक्ट केलंय ना टीमवरनं, हा त्याचा आयकॉन आहे तो ऍज इट इज राहून दे. नंतर आपण टीमवर क्लोज केल्यानंतर होणार ना, ते एंड केलं तर मला तुमची सिस्टीम शेअर नाही होणार. हो ते, हा बोला. बिझनेस ERP, हो त्याला डबल क्लिक करा आणि ओपन करा मॅडम. हे आपलं सॉफ्टवेअर आहे. ओके, इथे कंटिन्यू बटनला क्लिक करा मॅडम. आपण आता पहिलं एक प्रोडक्ट क्रिएशन, सेल बिल वगैरे मी तुम्हाला दाखवतो. ओके, बेसिक गोष्टी आहेत, तुम्हाला लक्ष देईल आपलं सॉफ्टवेअर कसं वर्किंग होतं ते. ओके, इथे क्रिएट कंपनीला क्लिक करूया. इथे क्रिएट कंपनीला क्लिक करा मॅडम. क्रिएट न्यू कंपनी केलात. हा, इथे किंवा F3 बटन प्रेस करा. हे का वरती ऑप्शन आहे बघा, हा क्रिएट न्यू कंपनी. एक मिनिट मी करतो इकडनं. ओके, इथे तुमचं मॅडम फॉर्मचं नाव टाका. कॅप्स मध्ये टाका मॅडम. ओके, जेवढे काही डिटेल्स आहेत इथे तुम्ही प्रॉपर बिल बाय बिल सॉरी कंपनीच्या हेड प्रमाणे सगळे भरून घ्यायचे आहेत. फर्मचं नाव, शॉपचं नाव वगैरे कॅपिटल वगैरे लेटर टाका. बाकी हेड दिलेलं आहे त्याप्रमाणे हेड एंटर मारत खाली यायचं. ओके, एंटर मारत खाली या मॅडम. ऍड्रेस पर्यंत या, एंटर मारत. डावीकडे बघा ऍड्रेस लाईन 1 ऑप्शन आहे, तिथपर्यंत या. तिथे तुमचा बिलिंग ऍड्रेस टाका. बिझनेस ट्रेड आहे ते काय सिलेक्ट करायची गरज नाही, ते नॉर्मलच ठेवा. बाकीच्या हा कॅप्स मध्ये टाका. हो चालेल.
बस तिथे एक सिटी टाका, तुमचा पिनकोड टाका, स्टेट सिलेक्ट करा आणि एक मोबाईल नंबर टाका. बाकीचे डिटेल्स आपण पुन्हा नेक्स्ट टाइम अपडेट पण करू शकतो हे सगळे. एंटर मारा, आपलं एंटर स्टेट पर्यंत या. ते स्टेट नाही, ते ऍज इट इज सेमच राहील आपलं इंडियाचं 91. स्टेट पर्यंत या एंटर. हा, इथे महाराष्ट्र सर्च करा, येणार बघा. खाली आलंय बघा, त्याला सिलेक्ट करा, एंटर मारा. ओके, एंटर मारत या मोबाईल नंबर पर्यंत. हा, मोबाईल नंबर एक टाका, बरोबर. बस एवढे डिटेल्स इनफ आहे. जीएसटी नंबर वगैरे आता टाकूया की नंतर टाकूया? ओके, जीएसटी नंबर खाली आहे बघा, जीएसटी ऑप्शन. तिथे हो हो, जीएसटी नंबर टाका. ना, ते बाकीच्यांची काय गरज नाही, फक्त जीएसटी नंबर टाका फक्त. ओके, जीएसटी नंबर टाका, बस झालं. आणि क्रिएट कंपनीला क्लिक करा सर, की कंपनी तुमची सेव्ह होईल. ओके, ठीक आहे. इथे क्रिएट कंपनीला क्लिक करायची की आपली कंपनी क्रिएट होईल. हा, करा. 1 मिनिट, केलं वाटतं इकडनं मी. ओके करा मॅडम त्याला. ओके, आपल्या इथे कंपनी ऍड झाली. ओके, भगवती एंटरप्राइजेस. ओके, एंटर बटन मारा त्याला. ओके, इथे युजर आयडी 1 टाका, नंबर 1. एंटर डायरेक्ट, हा, एंटर मारा. पासवर्ड पण 1 टाका आणि दोनदा एंटर मारा की सॉफ्टवेअर आपलं लॉग इन होईल मॅडम. ओके, ही आपली मेन सॉफ्टवेअरची होम स्क्रीन आहे. ओके, इथे प्रोडक्ट आता इथे सगळे मेन लागणारे शॉर्टकट्स बटन इथे राईट साईडला पण दिलेले आहेत बघा. त्याच्यानंतर इथे ट्रान्झॅक्शन इथून पण दिलेलं आहे, ऑल टाईप ट्रान्झॅक्शन इथे. ओके, आता पहिले आयटम्स ऍड करण्यासाठी इथे आयटम्स बटनला क्लिक करा, राईट साईडला ऑप्शन आहे बघा, आयटम्स म्हणून. ओके, इथे न्यू बटनला क्लिक करायचं नवीन प्रोडक्ट ऍड करण्यासाठी. ओके, इथे एक प्रोडक्ट ऍड करा मॅडम तुमचा, कोणताही एक ऍड करा. नंतर आपण ते कॅन्सल करून तुमचे एक्सेल मधून इम्पोर्ट करून घेऊया. एक कोणते एक 2-3 प्रोडक्ट ऍड करा तुमचे रेग्युलर. ओके, प्रोडक्टचं नाव टाकायचं, HSN कोड टाकायचा. FMCG चे सगळे प्रोडक्ट याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता, मल्टी कंपनी. हो, एंटर मारा. तिथे जीएसटी स्लॅब सिलेक्ट करायचा, 5%, 12%, 18%, ज्या कॅटेगरीमध्ये येतो ना तो प्रोडक्ट. हा, त्या कॅटेगरीमध्ये सिलेक्ट करायचं, एंटर मारून पुढे यायचं. हो. ओके, एंटर. बाकी इकडे कंपनी वगैरे तुम्हाला जर मेंटेन करायचं ऑप्शनल आहे. आणि इथे नंबर ऑफ युनिट, हा, त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही युनिट तुमचं घ्यायचं, काय वर्किंग होतं. प्रोडक्ट वाईज आपल्याला लक्षात येतं की हे ह्या कॅटेगरीमध्ये ऍड होतं. ओके, आता ह्या प्रोडक्ट ना मॅडम तुमचं का बॅच वगैरे का मेंटेन होतो का मॅडम? बॅच एक्सपायरी, हा हा, मग तिथे बॅच एक्सपायरी असेल ना, एक मिनिट, हे सगळ्या प्रोडक्ट नाही येते का मेंटेन करताना, तुम्ही मेंटेन करायचं आहे ना सॉफ्टवेअर मध्ये या. नको आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. नाही कसं मग ते असेल तर मग ते बॅच सेटअप परत ऑन करावं लागतं, म्हणून तुम्हाला म्हटलं विचारूया. ओके, बरोबर बरोबर. ते रनिंग जास्त हे असेल तर काय हे करण्यात काय हे खरी आहे गोष्ट, कारण त्याला खूप वेळ खाऊ आहे काम ते परत. हो, मग खाली तुमचा परचेस सेल रेट आणि MRP टाकून घ्यायची, इथे एंटर मारत या. आणि इन फ्युचर जरी लागलं तुम्हाला तसं, तर आपण ते ऑन करू शकतो, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला, हा, ते पण ऑप्शन आहे आपल्या सॉफ्टवेअर मध्ये. परचेस काय म्हणता सर? आता हे तुमचं जे आहे ना होलसेल, तुम्ही कसं तुमचं आता येतं बॉक्स किंवा केस मध्ये ना, तुम्ही आउट कसं डझन वाईट करणार, नंबर ऑफ पीस कशा याच्याप्रमाणे इन्व्हेंटरी मेंटेन करायची?
पीसेस वाईज. हा, मग नंबर ऑफ पीसेस प्रमाणे तुमचं हे टाका. काय म्हणतात, विकताना सगळं पीसेस वाईजच मेंटेन करायचं आहे ना तुम्हाला? ओके, मग परचेस प्राइस. काय म्हणतात माहितीये का, आता आम्ही समथिंग असं एक बी नावाची पार्टी आहे, कंपनी आहे, बर, माल घेतोय, बरोबर, purchase करतोय, तर बरोबर. त्याचं मला प्रत्येक वेळेला ते मेंटेन ठेवायचं का त्याच्याकडनं किती माल आला, आणि मला आता माझ्याकडनं आता हा एवढा माल गेला तर त्या बिलातले किती स्टॉक राहिला, बरोबर, बरोबर. किंवा मग त्याचं दुसरं बिल आलं, म्हणजे मला मंथली कळेल का मी या माणसाकडनं कितीचा परचेस केलं. एक्झॅक्टली, बरोबर आहे मॅडम. हो, हे सगळं मेंटेन होणार तुमचं स्टेप बाय स्टेप, पार्टी वाईज आणि बिल बाय बिल तुमचं मेंटेन होणार प्रॉपर. अच्छा. हो 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 हो. आता एंटर मारत आहे आणि तिथे परचेस रेट टाका मॅडम. पर पीसचा टाका. हार्पिक पावडर 500 ml चा. हा, हा तुमचा परचेस रेट जो आहे तो इन्क्लुडिंग टाका तिथेच. आणि तिथे सेल प्राइस आणि एमआरपी हे सगळं तुमच्या पर पीसच्या अकॉर्डिंग टाका मॅडम. याप्रमाणे सगळी माहिती भरायची तुम्हाला सर. रेट प्रमाणे सगळे दिलेले आहेत बघा बेसिक गोष्टी. त्याप्रमाणे भरायचं. याच्यामध्ये बारकोड वाईज बिलिंग पण करू शकता. बारकोडच्या जागी बारकोड स्कॅन करू शकता. ओपनिंग स्टॉक क्वांटिटी मध्ये तुमचा किती स्टॉक अवेलेबल आहे तो टाकायचा. बाकी परचेस रेट, सेल प्राइस आणि एमआरपी. बाकी मिनिमम लेवल, मॅक्झिमम लेवल वगैरे सगळं मेंटेन करू शकता. डिस्काउंट पण मेंटेन करू शकता. आयटम लोकेशन म्हणजे रॅक नंबर पण मेंटेन करू शकता. नंबर पीस टेस्टिंग पर्पज, डेमो पर्पज साठी टाका. ओपनिंग स्टॉक आहे तो. ओके, आणि सेव्ह बटनला मॅडम क्लिक करा. तिथे टाईप करा ना मॅडम. मी टाईप करतो, थांबा इकडनं. ओके, झाले. सेव्ह बटनला तुमचा नंबर लॉक ऑफ आहे काय? नाही ना. सेव्ह बटनला क्लिक करा वरती, सेव्ह बटन. ती प्रोडक्ट आपला सेव्ह होऊन जाईल. ओके, ते सेव्ह बटनला क्लिक केलात ना? ओके, अजून एकदा न्यू बटनला क्लिक करा. अजून एक प्रोडक्ट ऍड करा. सक्सेसफुली. म्हणजे ज्या प्रोडक्टला ह्याला ऑप्शनला अंडरलाईन असते बघा, एस अंडरलाईन आहे, अल्ट बरोबर ती की हिट करायची. हा, आता नेक्स्ट अजून एक प्रोडक्ट ऍड करा मॅडम. इथे वरती का प्रोडक्टचं नाव टाकायचं आणि ml ग्रॅमेज फक्त टाकायचे त्या प्रोडक्टच्या, म्हणजे तेच तुमच्या ऍज इट इज तुमच्या बिलावर प्रिंट होऊन येईल. ओके, इथे आपण प्रोडक्टचं नाव टाकलं, HSN कोड टाकला, GST% सिलेक्ट केलं, कंपनी वगैरे पाहिजे तर ऑप्शनल युनिट सिलेक्ट करा, परचेस रेट, सेल रेट, एमआरपी, ओपनिंग स्टॉक क्वांटिटी आणि सेव्ह बटन क्लिक करा. सेल प्राइस पण टाका सर. परचेस, सेल, एमआरपी. सेल प्राइस मॅडम टाका. हो, ओके. सेव्ह बटनला क्लिक करा मॅडम. ओके, हे दोन आपले प्रोडक्ट ऍड झाले. ओके, क्लोज करून बाहेर या.
किंवा एस्केप बटन मारला तरी चालतं कीबोर्ड वरनं. ओके, एक सेकंड, एक छोटीशी सेटिंग करून घेतो, नंतर आपण सेल बिलाकडे जाऊया. एक सेकंड. एक्झिट करू का? काय म्हणता मॅडम? एक्झिट करू का म्हटलं? नका ना, एक्झिट नका करू, थांबा. ओके, इथे ऑप्शन मध्ये हे एक सेटिंग ऑफ करायची आहे सेल बिल फास्ट होण्यासाठी. त्याच्यानंतर राऊंड अपचा ऑप्शन वगैरे सेल परचेस साठी तुम्ही ऑन करू शकता. त्याच्यानंतर स्टॉक शो सेल परचेस ऑन करायचं. त्यानंतर इथे ऑप्शन काढून टाकलं ते चालतं. त्यानंतर शो कस्टमरांचं सेपरेटली हे ऑन करायचं. ओके, आणि सगळे सेट करून अप्लायला क्लिक करायची. ओके, त्यानंतर स्टॉक निगेटिव्ह ऑप्शन हा ऑफ करून ठेवायचा, म्हणजे निगेटिव्ह स्टॉक जाणार. तुम्हाला ऑन करायचा असेल म्हणजे स्टॉक नसताना जरी बिल व्हायला पाहिजे तर तुम्ही अलाव करू शकता. आता यानं नको आहे, मी डोंट अलाव करतो, म्हणजे स्टॉक नसेल तर तुमचं बिल होणार नाही. विदाउट स्टॉक पण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही बिलिंग करू शकता. ओके, फ्री क्वांटिटीला अप्लाय ऑन करून ठेवतो, बऱ्याच वेळा फ्री क्वांटिटी पण लागते यांना. ओके, नंतर ओके, हे सगळं सेटअप झालेलं आहे आपलं. ओके, त्यानंतर आपण बिल फॉर्मॅट पण याच्यामध्ये कॉपी करून देऊया त्यांना. बिल फॉर्मॅट पण तुम्हाला कस्टमाइज करून तुम्हाला भेटून जाईल. बिल फॉर्मॅट हव्या त्या पोझिशन, फुल पेज, हाफ पेज हव्या त्या ह्याच्यामध्ये. ओके, बिल फॉर्मॅट वगैरे सेट झालेलं आहे. सेल बिल साठी इथे तुम्ही सेल बिलला यायचं. इथे सेल बिल ऑप्शन आहे बघा. इथे मारलेली बिल तुम्हाला सगळी इथे बॅक डेटेड तुम्ही डेट टाकून बघू शकता. न्यू साठी इथे न्यू बटनला क्लिक करायची. डेट वर पहिला कर्सर थांबतो, एंटर एंटर मारत यायचं. इथे प्लस बटन दाबून तुम्ही एंटर वरून तुम्ही पार्टी बनवायची. मी आता कॅश मध्येच एक बिल बनवतो, बस कॅश लेजर मध्ये. बस एंटर एंटर मारत यायचं. इथे प्रोडक्ट लिस्ट येणार, सिलेक्ट करायचं, क्वांटिटी टाकायची, रेट ऑटोमॅटिक तुमची पडत जाईल. सेव्ह बटन म्हटलं की इथे विचारणार, प्रिंटला येस म्हणायचं. इथून फुल पेज, हाफ पेज हव्या त्या फॉर्मॅटमध्ये बिल तुम्ही बघू शकता. यामधून तुम्ही कस्टमरला व्हॉट्सअपला, ईमेलला पण डायरेक्ट हे पाठवू शकता, सर बिल सेंड करू शकता. ओके, हॅलो. हा, हे आपले जे सेल रेट टाकलेत ना सर आपण, ते इन्क्लुडिंग जीएसटी आहेत की प्लस जीएसटी लागला पाहिजे? इन्क्लुडिंग जीएसटी रेट. ओके, इन्क्लुडिंग जीएसटी आहेत ना. ओके, येस. ओके सर, बाकी आता सगळं सेटिंग रेडी आहे, बिल फॉर्मॅट पण रेडी आहे. ओके, आता नवीन जे बिल बनवणार ना मॅडम, आपला स्टॉक वगैरे ऍड केलेला इथे दे बघा. आता एक तर आयटम लिस्टला गेलो तर आपण सगळे प्रोडक्ट लिस्ट इथून बघू शकतो. ओके, प्रोडक्ट लिस्ट दिसणार, एचएसएन कोड, जीएसटी, एमआरपी आणि ओपनिंग स्टॉक आपला किती झाला इथे दिसतो आयटम लिस्ट मध्येच आपल्याला. ओके, आणि ऍक्च्युअली आपण जे डेली ट्रान्झॅक्शन आहे ते इथे स्टॉक रिपोर्ट मध्ये भेटतं आपल्याला. स्टॉक रिपोर्ट मध्ये स्टॉक रिपोर्ट. ओके, इथे कधीपासून कधीपर्यंतचा तुम्हाला स्टॉक बघायचा, डेट टाकायची आणि ओके बटनला क्लिक करायची. इथे तुमचा परफेक्ट प्रोडक्ट वाईज ओपनिंग क्वांटिटी किती आपण भरलेला, नंतर इन म्हणजे तुमचा परचेस किती झाला आज दिवसभरात, आउट म्हणजे सेल किती झाला आणि क्लोजिंग किती राहिला. आता मी एक दोनचं बघा, दोन प्रोडक्टचं डमी बिल एक बनवलं बघा. ओके, इथे आपला 100 आणि 32 भरलेला इथे. दोन तुमचे आउट झाले आणि 98 आणि 30 क्लोजिंग राहिला. असं परफेक्ट तुम्हाला डे टू डे रिपोर्ट गावतात. हे तुम्ही पीडीएफ एक्सेल मध्ये प्रिंट काढू शकता किंवा तुम्हाला व्हॉट्सअप ईमेलला पण पाठवू शकता. ओके,
आता सेल बिल बनवण्यासाठी इथे सेलला क्लिक करा. राईट साईडला बघा ऑप्शन आहे मॅडम सेलचा. हा एक मिनिट ऋषाली दोन मिनिट आणि ती एखादी ऍड करायची असेल तर हा ते तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप दाखवतो मॅडम. सेल बिल कसं बनवायचं आणि रिअल टाइम पार्टी वगैरे कसं ऍड करायचं ते. ओके, त्यासाठी राईट साईडला आयटम्सच खाली ऑप्शन आहे बघा सेल नावाचं, त्याला क्लिक करा मॅडम. हा. ओके, इथे न्यू आता जी आपण अगोदर मारलेली बिल आहेत ना डे टू डे, इथेच खाली दिसणार मॅडम. हे बघा, मी आता 1 नंबरचं बिल मी जनरेट केलं होतं बघा. बरोबर. इथे दिसणार. आणि जर सपोज तुम्हाला बॅक डेटेड बघायचे आहे, मागची बघायची आहेत, कालची इथे तुम्ही टू अँड फ्रॉम मध्ये डेट फक्त चेंज करायची आणि ओके म्हणायची, तर त्या डेटची बिलं पण तुम्हाला तिथे दिसतात. आणि सपोज तुम्हाला एडिट करायचं आहे, बघायचं आहे, तिथे सिंगल तुम्ही डबल क्लिक केलात ना बिलावर, तर तिथल्या तिथे ते बिल पुन्हा ओपन होतं मॅडम. बरोबर. ओके, हे ओपन झालं बघा. पण नवीन काय चेंजेस करायचं, ऍड करायचं करून अपडेट केलात की ते अपडेट होणार. रिप्रिंट करायचं आहे, रिप्रिंट करू शकता. ठीक ओके, आहे. आता आपण न्यू बिलला जाऊया. एक मिनिट क्लोज करू. आता न्यू ला क्लिक करा मॅडम. नवीन एक बोलो बिल, की नाही बोलो न्यू बिल क्रिएट करूया. बाबाची चादर देतो ओके, पहिली डेट वर आपला कर्सर असतो नेहमी. ओके, एंटर एंटर मारत आहे मॅडम पार्टी नेम पर्यंत. ओके. ओके, इथे प्लस बटन. आता एकही पार्टी ऍड झालेली नाहीये, आपण नवीन फ्रेश असल्यामुळे. ते समोर बघा प्लस बटनचं की आहे बघा. बरोबर. हा, त्याला क्लिक करा मॅडम. का तिथे डायरेक्ट आपण पार्टी ऍड करू शकतो पार्टीचं. इथे आता तुमच्या कस्टमरचं नाव टाका मॅडम. कुठलं सोडलं कुठली काय इथे हेड प्रमाणे सगळ्या त्या कस्टमरचे डिटेल्स वन टाइम मध्ये ऍड करायचं. एंटर एंटर मारत आहे पुढे मॅडम. या एंटर एंटर. इथे तुमचं हे राहणार, कस्टमर राहणार मॅडम, ग्रुप तो चेंज नाही करायचा. हा, ओके, एंटर. ओपनिंग बॅलन्स मध्ये जर त्याचा मागील काय उधारी असेल ना बॅलन्स, तो इथे तुम्ही टाकू शकता. तो मागचे आउटस्टँडिंग आणि नवीन आउटस्टँडिंग ऑटोमॅटिक कॅरी होत जाईल पुढे. ऍड्रेस मध्ये गावाचं नाव टाकलं तरी चालेल, किंवा डिटेल्स मध्ये पाहिजे डिटेल्स टाक. ओके, एंटर एंटर मारत या. तिथे सिटी टाका, स्टेट टाका आणि मोबाईल नंबर एखादा टाका. मोबाईल नंबर टाकला तर व्हॉट्सअपचा टाकायचा. मग व्हॉट्सअपला पण तुम्ही डायरेक्ट बिल वगैरे सेंड करू शकता कस्टमरला. मोबाईल नंबर माझा 415 सेव्ह करायचं मोबाईल नंबर टाकलात का? पिनकोडच्या खालीच आहे बघा मोबाईल नंबर. आणि त्यांचा मोबाईल नंबर मला माझा आहे ना ओके ओके, ठीक आहे. नाहीये माहित आहे का? बरं बरं. इथे ठीक आहे. मोबाईल नंबर असेल तर इथे टाकायचा. आणि पार्टीचा जीएसटी नंबर असेल ना मॅडम, तर इथे ऑप्शन आहे बघा. त्याचं व्हेरीफाय केलं तर बाकीचं सगळं येऊन जायचं. हा हा, तो पण करू शकता. हो, बरोबर. पुढं ओके. आणि वरती सेव्ह ऑप्शन आहे बघा. सेव्ह बटनला क्लिक करा की पार्टीचं नाव लिस्ट मध्ये ऍड होईल आपल्या. ओके, ऍड झालं बघा. त्याला सिलेक्ट करा आणि एंटर एंटर मारत द्या पुढे. ओके, या एंटर एंटर मारत. ओके, एंटर मारा अजून. हे आता बिल नंबर 2 ऑटोमॅटिक येईल. एंटर. ओके, एंटर. इथे प्रोडक्ट सर्च करा. आपण आता 2 प्रोडक्ट ऍड केले बघा, त्यापैकी कोणताही एक एक दोन अक्षर टाईप करायचं की येईल बघा. ओके, बरोबर. एंटर मारा की इथे क्वांटिटी टाकायची. एंटर मारल्यावर रेट वगैरे तुमचे ऑटोमॅटिक पडत जातील. क्वांटिटी टाका फक्त आणि एंटर एंटर मारत द्या. इथे फ्री क्वांटिटी असेल तर तिथे टाकायची, म्हणजे 10 वर 1 वगैरे असं फ्री असतं ना काही वेळ, ते हा. टाकू शकता. एंटर एंटर मारत द्या. या एंटर एंटर मारत. आणि इथे आयटम वाईज डिस्काउंट, जर इथे पहिला आहे तो पर्सेंट मध्ये वर्क होतो, दुसरा आहे तर अमाऊंट मध्ये वर्क होतो. हा हा जर कोणाला द्यायचंच असेल तर आयटम वाईज देऊ शकता एखाद्या प्रोडक्टला. नाही नाही, मी म्हणते मी इथे पर्सेंटेज टाकलं तर त्याची अमाऊंट येऊन जाईल ना. हो, इथे 2 टाकलं तर आली बघा अमाऊंट. बरोबर. हो, ऑटोमॅटिक आहे. बस एंटर एंटर मारत द्या. ओके, आता नेक्स्ट पुढचा प्रोडक्ट घ्या. दुसरा पण ऍड करा. एंटर. हा,
एंटर मारली तर लिस्ट पण येते तिथे. ओके, ही फ्री विंडो आहे, फ्री क्वांटिटी. इथे क्वांटिटी टाकायला विसरलात बघा मॅडम. आता माऊस नाही, इथे क्वांटिटी टाका अगोदर. हा, प्रोडक्ट घेतला की पहिली क्वांटिटी विचारेल तुम्हाला, नंतर फ्री क्वांटिटी, नंतर मग रेट वगैरे काय असेल तो. रेट तुमचा इन्क्लुडिंग जीएसटीच टाकायचा. एंटर एंटर मारत या. ओके. ओके, एंटर मारा. एंट्री कंप्लीट करा. दोन्ही प्रोडक्ट आता ऍड झालेत बघा लिस्ट मध्ये. ओके, टोटल बिलावर डिस्काउंट वगैरे जीएसटी वगैरे काय सगळं इथे दिसतं तुम्हाला खाली बघा. आणि आपलं टोटल बिल किती जनरेट झालं ते पण इथे दिसतं बघा. बरं. ओके, आणि इथं सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटनला क्लिक करा मॅडम. अच्छा, वरती. दुसरं मला काय विचारायचं होतं, हा, बोला समजा सर. बिलाकडे जीएसटी नसेल, हा आपल्याला कॅश सेल मध्ये बिल मला असेल, आपल्या जीएसटी दाखवायची नाही समोरच्याला कॅश मध्ये, हा हा कॅश सेल बिल म्हणजे अं, फक्त वरती नाव आलं तरी चालेल, पण नाव ना म्हणजे विदाऊट नुसतं कॅश बिल येईल का नुसतं? हो, विद नुसतं कॅश बिल पण ऍड करू शकतो. अच्छा, हो, म्हणजे म्हणजे त्याच त्याला हे समजा सेल समोर त्याच जीएसटी दाखवायचं नाही. काय म्हणतात ते, मला एक सांगा. हे जे कॅश बिल आपण बनवणार ना, हा ते रेग्युलर सेल मध्ये येणार. फक्त काय ते बिल तुम्हाला ह्याच्या जीएसटी दिसला नाही पाहिजे. रेग्युलर नाव वगैरे बनवायचं नाही हा असं म्हणते बरोबर, ना. हा तसंच पाहिजे. हा, मग कॅश मध्ये पण आपण वाउचर बिल डायरेक्ट बनवू आपला तो नाही शकता. दिसणार ना. हा, मला जीएसटी नंबर मला घालायचा नाही आणि पुढल्याचं टाकायचं नाही. हो, आलं लक्षात. तिथे आपण हा पहिल्या टर्म मध्ये क्रेडिट घेतलं ना, तिथे हा कॅश हा ऑप्शन घ्यायचं का विदाऊट तुम्ही लेजर काही डिटेल्स न करता बिल त्याचं बनवू शकता पार्टीचं. ते काय काय ऑप्शन आहे ते? सांगतो आधी हे आपण एक कम्प्लीट करूया. विषय हे पहिले कंप्लीट करू. ओके, आता इथे बघा, इथे बिल फॉर्मॅट तुम्हाला फुल पेज, हाफ पेज दोन्ही इथे सेट केलेले आहेत बघा. हा 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 ओके, होय. इथे बिल सेव्ह इथे प्रिव्ह्यू बटनला क्लिक करायचे की इथून तुम्ही प्रिव्ह्यू बघू शकता बिलाचा. हे बघा, हे आता अच्छा, परफेक्ट असं बिल फॉर्मॅट आहे. हे फुल मस्त आहे. पेज मध्ये आहे. फुल पेज मध्ये तुम्ही फुल पेज, हाफ पेज सगळं कसं पाहिजे तसं यूज करू शकता. हा हा वरती लोगो, बँक डिटेल्स वगैरे सगळं सेट करू शकतो. वरती हे आपले डिटेल्स येणार. हे डावीकडे आहे ते बरोबर आपल्या कस्टमरचे डिटेल्स, बिल नंबर वगैरे बरोबर. इथे येईल. आणि सगळे प्रॉडक्ट डिटेल्स वगैरे खाली आलेत बघा परफेक्ट. हा हा प्रोडक्टचं नाव होय. किती, एचएसएन कोड किती, एमआरपी किती, क्वांटिटी, फ्री असेल तर फ्री. परफेक्ट बरोबर याचं हे बिल फॉर्मॅट येईल बघा सर. हे फुल पेज आहे. तसंच तुम्हाला बरोबर. जर सपोज काही कारणास्तव हाफ पेज जरी वापरायचं असेल तर हाफ हा पेज मध्ये पण बिल प्रिंट काढू शकतो तुम्हाला. हे बघा, हे परफेक्ट असं हाफ पेज पण येईल. हा हे भारी काम आहे. ओके, दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याकडे. म्हणजे कधी कधी कस्टमरला कसं पेपर वेज न घालता हाफ पेज पाहिजे असेल, जास्त प्रोडक्ट हा लिस्ट नाहीये, तर तुम्ही सिंपल हाफ पेज वापरून पण हे बिल तुम्ही कस्टमरला देऊ शकता सर. हे बघा परफेक्ट. बरोबर ओके, बरोबर बाकी हे तुम्ही पीडीएफ बनवू शकता, व्हॉट्सअप करू शकता, कस्टमरला ईमेल पण करू शकता. बरोबर. ओके, हे चालेल समजलं. हे इथून हे परफेक्ट आहे. बघा, नंबर जर त्याच्यामध्ये टाकलेला बँक असेल ऍड तर वगैरे व्हॉट्स करायला ते करता येईल ना, बँक बँक आपली कुठली काय, हा, बँक डिटेल्स वगैरे ऍड करता येईल सर. तुम्ही बँक जे डिटेल आणि स्कॅनर वगैरे हा, टाकता येतो. क्यूआर कोड पण ऍड करता येईल. युपीआय पण करता सेट येईल. करता येतो त्याला. मला युपीआय फक्त सेट. याचंच पाहिजे होतं, कॅश बिल ते दाखल काय करायचं होतं. ओके ओके, जेव्हा हा ते कसं आहे सर, हे बघा, हम्म. आता जेव्हा आपण इथे एंटर मारला ना, क्रेडिट वर आपला कर्सर थांबलाय बघा. हं. इथे हं. फक्त कॅश घ्यायचं. अच्छा. ओके, कॅश घेतलं की इथे ही कॅश लेजर घ्यायचं बाय डिफॉल्ट आहे ते. इथे हा तुम्हाला बाकी काय विचारणार नाही. लगेच आहे बघा, फक्त कस्टमरचं नाव वगैरे पाहिजे तर तुम्ही ऑप्शनल इथे घेऊ शकता. हा बस, बरोबर आहे. नको असेल तर एंटर एंटर मारा आणि बिल तुमचं कंटिन्यू होऊन जाईल सर कॅश मध्ये. हा अच्छा हो, फक्त क्वांटिटी टाकायचं, रेट वगैरे पडत जाईल. आपण इथे लेजर बनवलं नाही बघा, डायरेक्ट कॅश वाउचर मध्ये बिल बनवतो डायरेक्ट. अच्छा अच्छा अच्छा. बस. तसंच पाहिजे आपलं, हे तसंच पाहिजे. हो, दोन्ही ऑप्शन आहे. तुम्ही कॅश मध्ये पण रेग्युलर जे वॉकिंग कस्टमर आहेत ज्यांना बिलाची हा गरज नाही, जीएसटी नंबर नाहीये, कॅश हा मध्ये हा. त्यांचं डायरेक्ट बिल बनवू शकता. पाहिजे तर फक्त ते नाव टाकायचं आणि अच्छा, प्रोडक्ट दुसरं एक जास्त. सांगायचं म्हणजे आपल्याकडे आहे हा ना, सुपर ऑब्जेक्ट सुपर स्टॉकीज आहे, हा हा पण त्याचे आपल्याला प्रोडक्ट दोन आहेत. एक ज्योती लॅबोरेटरीज म्हणून आहे हा परचेस मध्ये, आणि दुसरी एक आहे प्रिया गोल्ड बिस्किट. ओके. मग ते आपल्याला वेगवेगळं टाकायला लागेल असं बोलतो. एक म्हणजे सुपर एकच आहे आपला. हो, पण त्याच्यात वेगवेगळ्या याच्या सुपर वाईज, कंपनी वाईज वेगवेगळे प्रोडक्ट मेंटेन करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आता समजा हा माझा समजा ही कंपनी रॅकेट कंपनी आहे, हा, कंपनी ही रॅकेट आहे. आता बरोबर. मला समजा रॅकेटचा स्टॉक पाहिजे, हा हा, तर मग तुम्हाला कसा भेटेल? हा एक्झॅक्टली प्रोडक्ट वाय का ह्याच्या वाईज ना. मग जेव्हा आपण इथे हे करतो ना सर, आयटम बनवतो ना. आता हा हा आता कोणाचा आहे प्रोडक्ट पहिला. हा आहे का, हे कंपनी रॅकेट आहे रॅकेट. ओके, मग इथे कंपनीचा ऑप्शन बघा दिला, आयटम कंपनी. अच्छा, आयटम इथे कंपनी हा, टाकायचं. इथे प्लस बटनला क्लिक करायची सर. हा आणि कंपनी काय टाकायची? रॅकेट म्हणजे कसं आहे, RAKET. हा असू दे, अरे सी की असं काहीतरी आहे, बघूया ओके, मी ते आता काय ते. हा सेव्ह करा. सेव्ह केलं. आणि तो दुसरा कोणत्या कंपनीचा आहे तो? प्रिया गोल्ड बिस्किट आहे ते. ओके,
प्रिया गोल्ड म्हणून टाकतो. हा ओके, 2 कंपनी ऍड केल्या, असे मल्टिपल कंपनी इथे ऍड करू शकता. ओके, हा आता ह्याला कंपनीला मी रॅकेट सेट करून ठेवतो आणि हा अपडेट करतो. ओके, अच्छा त्याच्यानंतर आपला दुसरा जो प्रोडक्ट आहे ह्याला मी ते प्रिया गोल्ड सेट करतो. हा हा असं बिल ऍड करताना काय करायला लागेल? बिल ऍड करताना तुमचे सप्लायर वाईज रेग्युलर ऍड होणारच, पण हा तुमचा हा जो विषय होता की क्वेश्चन होता की मला कंपनी वाईज प्रोडक्ट स्टॉक बघायचा आहे, बरोबर ना? हा हा मग जेव्हा तुम्ही इथे स्टॉक रिपोर्टला याल ना, हा ओके केला तिथे, तर सगळं बाय डिफॉल्ट तुमचं पहिलं सगळं असं येणार नॉर्मल. तुम्हाला स्पेसिफिक फिल्टर लावायचं असेल तर इथे सर्च ऑप्शनला जायचं सर, बरोबर आणि इथे आयटम नेम ऐवजी आयटम कंपनी नेम घ्यायचं. सपोज मला रॅकेट, मग इथे तुम्ही RA टाईप केलं ते चालतं, 2 अक्षर, हा आणि हा सर्च करायचं, फक्त रॅकेटचाच येईल बघा, रॅकेटवाली कंपनीचं हा आले बघा. म्हणजे परचेस बिल टाकताना ते नाव वगैरे टाकायला लागेल त्या प्रोडक्टचं रॅकेट. हा, परचेस म्हणजे जेव्हा आपण प्रोडक्ट बनवणार ना सर, आयटम हा लिस्ट, हा बरोबर त्यावेळी इथे त्यांना ते द्यावं लागणार. हे आपण नवीन प्रोडक्ट बनवतो ना, होय 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 त्यावेळी त्या कंपनीचे बघा, प्रोडक्टचं नाव, GST, HSN, आणि इथे कंपनी नेम, इथे हो त्याला वन टाइम मध्ये डिफाईन करून ठेवलं की जेव्हा तुम्ही बरोबर प्रिया गोल्ड सिलेक्ट तिथे फिल्टरला करणार, तर सगळे हा प्रोडक्ट स्टॉक तुम्हाला फक्त प्रिया गोल्डचा दिसणार, बाकीचे स्किप होणार. बरोबर आहे असं असे बरोबर मल्टिपल कंपनी इथे सेट करू शकता सर तुम्ही. ठीक आहे हा तेच मला पाहिजे होतं हो, main. आहे. कसंही सर्च करू शकता रॅन्डमली, बिलिंग करते वेळी पण रॅन्डमली मधलं नाव टाईप करून पण सर्च करू शकता बिलामध्ये. असे असं बरेच ह्याच्यामध्ये ऑप्शन. ह्याच्यामध्ये आपण बिल मारले हा तर ह्याच्यामध्ये कुठलं ऑप्शन आहे प्रॉफिट आणि याचं? हा अच्छा, ओके. आता प्रॉफिट आपण 2 बिलं मारली बघा. आता सोबत तुम्हाला हा बघायचं आहे, मग इथे यायचं तुम्ही, सेल समरी मध्ये यायचं. सेल समरी मध्ये ओके ओके, इथेच खाली ऑप्शन आहे बिल वाईज प्रॉफिट. बिल वाईज प्रॉफिट रिपोर्ट ओके, ओके इथे यायचं. इथे डेट टाकायची, आजची करंट डेट घेणार, बॅक डेटेड वगैरे तुम्ही टाकू शकता. बस एंटर हा एंटर मारा आणि ओके बटनला क्लिक करा. ओके, हे बघ, हे बरोबर आपण 2 बिल, एक कॅश मध्ये मारलंय, 16G चं मारलंय आणि कॅश मध्ये हा मारलंय. क्वांटिटी, सेल बरोबर अमाऊंट किती होती, कॉस्ट किती आहे, आपलं प्रॉफिट अमाऊंट किती आहे, आणि पर्सेंट पण दाखवते दोन्ही बघा तुम्हाला. हा हा अच्छा अच्छा इथे परफेक्ट तुम्हाला सगळं, तुम्हाला पर्सेंटेज पण दाखवते समोर. पर्सेंटेज आणि त्याची अमाऊंट बिल वाईज परफेक्ट दिसतं. हा ते दिसतंय बरोबर. हो. ऍव्हरेज प्रॉफिट 7.51 आणि प्रॉफिट 153 रुपये पीसेस बरोबर ओके, बरोबर तसं तुम्हाला बाकी डेली जेवढे रिपोर्ट्स लागतात ना सर, हा ते सगळे रिपोर्ट्स हे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही एक्सेल PDF मध्ये तुम्ही काढू शकता. परचेस आणि सेल दोन्ही काढू शकता. हा ओके, हा त्याच्यामध्ये आयटम वाईज पण प्रॉपर प्रॉफिट तुम्ही बघू शकता. बिल वाईज पण आहे, पर्टिक्युलर आयटम वाईज पण काढू शकता. प्लस तुमचं बरोबर कंपनी वर्सेस ग्रुप, ग्रुप वर्सेस सगळ्या गोष्टी, आयटम सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सेल समरी, सेल रजिस्टर, सगळ्या त्या पण गोष्टी आहेत. ते पण आहे मध्ये बरोबर. डिटेल्स मध्ये काढायचं, डिटेल्स पण काढू शकता प्रॉपर. याचं मग काय सांगून ठेवा किती पैसे वगैरे काय व्यवस्थित फायनल मध्ये. 2-4 दिवस माझी हेल्प लागणार तुम्हाला ट्रेनिंगसाठी. नंतर हा नंतर एकदा तुमच्या लक्षात आलं का तुम्ही इझिली मेंटेन करत जाऊ शकता. 10 पर्यंत करून टाका असं उद्या करून टाका पेमेंट. ओके, हे अशा प्रकारे सर हे बिझनेस ERP चे सॉफ्टवेअर आहे सर. हॅपी कस्टमर आहेत, त्यांना सॉफ्टवेअर आवडलेले पण आहे. अट्रॅक्टिव्ह बिल फॉर्मॅट, युजर फ्रेंडली आहे. सगळे A to Z नेसेसरी सगळ्या गोष्टी आहेत ते सगळ्या याच्यामध्ये आहेत. ओके, आणि लोकल सर्व्हिस सपोर्ट आहे. तुम्हाला फ्रीमध्ये ट्रेनिंग भेटेल, डेमो भेटेल, बिल फॉर्मॅट भेटेल. अजून काय पाहिजे सर तुम्हाला? सगळ्या बिझनेस तुम्ही याच्यामध्ये मेंटेन करू शकता. मोठी मोठी सॉफ्टवेअर घेऊन उगाच पैसे वेस्ट करण्यापेक्षा आपलं 1200 किंवा जे काय असेल रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर भेटून जाईल सर, डिस्काउंट याच्यामध्ये. ओके, आणि तुम्ही वापरा. सगळे मल्टिपल प्रिंटर सपोर्ट होतात, व्हॉट्सअप, ईमेल, SMS, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला काय म्हणतात ते, सगळं ऑल टाइप्स प्रिंटर्स अवेलेबल आहेत, सगळे A to Z रिपोर्ट्स भेटतील, आणि इझिली हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरून तुमचा बिझनेस मेंटेन करू शकता. FMCG असेल, हा आता स्पेसिफिक आपण FMCG चा डेमो बघितला होता. ओके सर. ओके सर, असं हे FMCG चं आपलं सॉफ्टवेअर आहे. सगळ्या ट्रेडमध्ये तुम्ही कस्टमाइज करून आपल्याकडून सॉफ्टवेअर तुम्ही घेऊ शकता. ओके सर, थँक्यू. काय असेल तर आम्हाला फोन करा.